इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। शहरात दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे। मंगळवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी विविध भागातून तब्बल 7 दुचाकी चोरीच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या। वाढत्या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे 9 नोव्हेंबर रोजी SBI बँकेच्या मागील बाजूस दीपक शेटे यांची हिरो होंडा HF डिलक्स क्रमांक MH13 CF 6848 किंमत सुमारे 25,000 याची चोरी झाली। सदर बाजार पोलीस ठाणे 17 ऑगस्ट रोजी संत तुकाराम चौकातून शाहबाद शेख वय 21 यांची सुझुकी ॲक्सिस MH13 DZ 4420 किंमत 70,000, जुना एम्प्लॉयमेंट चौकातून दीपक भोसले वय 27 यांची होंडा मोटरसायकल क्रमांक MH13 EB 1395 किंमत 75,000, सरस्वती चौकातून जयराज चन्नेपाग वय 27 यांची होंडा शाईन क्रमांक MH13 DU 6405 किंमत अंदाजे 60,000 रुपये, फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून माणिक चौकातून अभिषेक पवार वय 21 यांची बजाज पल्सर NX 125 MH25 BC 0285 किंमत 1 लाख, घटना 2024 मधील। वसंत विहार परिसरातून राणी मदने वय 34 यांची सुझुकी मोटरसायकल क्रमांक MH13 CH 6521 किंमत 70,000, भागवत थिएटर परिसरातून गफूर शेख यांची हिरो HF डिलक्स MH13 DV 8046 किंमत 45,000। या सर्व घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे नोंदवून पुढील तपास संबंधित पोलीस निरीक्षक व हेड कॉन्स्टेबल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे। अलीकडच्या काळात शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या असून लॉक असतानाही मोटरसायकली पळवल्या जात असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे। CCTV कॅमेरे वाढवावेत, गस्त मजबूत करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे।